दरम्यान मोदींच्या कालच्या भाषणावरून कपिल सिब्बल यांनीही टीका केली आहे। आपने कहा कि जब जब भी रिफॉर्म, सोशल रिफॉर्म हुआ या कोई भी रिफॉर्म हुआ, हमने इसका विरोध किया। मुझे एक बताइए कि कौन से रिफॉर्म पे हमने विरोध किया? एक का उदाहरण दे दीजिए। रिफॉर्म तो हमने किया। जब नरसिम्हा राव जी प्रधानमंत्री बने तो राजनीति में जितना रिफॉर्म उस सरकार ने किया और उस सरकार ने शुरुआत की, हिंदुस्तान के इतिहास में नहीं हुआ। दरम्यान खासदार संजय राऊतांनी पंतप्रधान मोदींवर टीका केली आहे, तर यावर नवनाथ बन यांनी पलटवार केलाय। कालच्या भाषणामध्ये मोदींच्या 86 वेळा काँग्रेसचा उल्लेख होता। 86 वेळा ते काँग्रेसमुक्त भारत करायला निघायला होते। त्यांच्या डोक्यातून काँग्रेस अद्याप गेलेली नाही 11 वर्षामध्ये 12 वर्षामध्ये। हे मोदी कळत नकळत सांगतायत की काँग्रेसशिवाय या देशाला नेतृत्व कोणी देऊ शकत नाही। हे मोदी वारंवार हे सिद्ध करतात त्यांच्या कृतीतून। पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी आपल्या भाषणामध्ये काँग्रेसचं नाव किती वेळा घेतलं हे मोजत बसण्यापेक्षा आपल्या पक्षाची झालेली दारुण अवस्था बघत बसला असता तर जरा जास्त फायदा झाला असता। किमान उभाटा गट महाराष्ट्रामध्ये वाढला तरी असता आणि अनेक राज्यातून काँग्रेसला मुक्त करण्याचं काम या देशातल्या नागरिकांनी, त्या राज्यातल्या नागरिकांनी केलेलं आहे, मतदारांनी केलंय। आणि काँग्रेसचं भवितव्य काय आहे हे सांगण्याच्या भानगडीमध्ये संजू बाबा राऊत तुम्ही पडू नका। तर काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनीही पंतप्रधान मोदींच्या भाषणावर टीका केली आहे, तर त्यांच्या टीकेला मंत्री आशिष शेलार यांनी उत्तर दिलंय। काल जे काही पंतप्रधान बोलले हे मगरीच्या डोळ्यातील आसू भरते। त्यांच्या डोळ्यामध्ये काही हे नाही। सगळी जेवढी काही यादी काढली महिलांवरील अत्याचारांची तर जवळपास 20 लोक आज भाजपमध्ये आहेत। त्यांच्यावर काही कारवाई होत नाही आहे। सगळ्या ठिकाणी देशामध्ये महिलांवरील अत्याचारांचे प्रमाण वाढलेत। त्यामध्ये भारतीय जनता पक्ष काय करते? कुठली त्यांची सरकारं काम करतायत? कुठल्या महिलांचं संरक्षण करतायत? तुम्ही पंतप्रधानांवर राजकीय भाष्य करता त्यावेळेला स्वतःचं आत्मपरीक्षण का नाही करत? काँग्रेसने हे पाप केलंय, काँग्रेसला या पापाची शिक्षा भोगावी लागेल। आमच्या माता भगिनींच्या अधिकारावर वरवंटा फिरवणाऱ्यांना हे बोल खडे सुनलेच पाहिजे आणि सुनावलेच पाहिजेत असं आमचं मत आहे। दरम्यान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनीही यावरून विरोधकांना लक्ष्य